नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण एक कविता पाहणार आहोत. बऱ्याचदा असं होतं, की आपल्या आयुष्यामध्ये अनेक व्यक्ती येतात. काही व्यक्तींशी बोलल्यावरती आपल्याला बरं वाटतं, पण त्या व्यक्ती आपल्या संपर्कात नसतात. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला जाणून घेण्याची खूप क्युरिओसिटी असते आणि अशा वेळी बोलण्यातून एखादा प्रश्न असा बोलला जातो, की त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं समोरच्या व्यक्तीला काय द्यावं हेच आपणाला कळत नाही. असंच एकदा मला एकाने प्रश्न विचारला, की "तुला स्वयंपाक करायला आवडतो का?" आता या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं हे मला काही त्यावेळी कळलं नाही. कदाचित आजची ही कविता म्हणजे त्या प्रश्नाला दिलेलं उत्तरच असेल. आजची ही कविता मी स्वलिखित अशी लिहिलेली आहे आणि कवितेचं नाव आहे दिवाळीचा फराळ. चला तर मग पाहूया दिवाळीचा फराळ. आज एकाने विचारलं, "तुला स्वयंपाक करायला आवडतो का?" आज एकाने विचारलं, "तुला स्वयंपाक करायला आवडतो का?" आवड म्हणाल तर आवड अशी नाही. आवड म्हणाल तर आवड अशी नाही, पण सवड थोडी तरी काढतेच मी. आवड म्हणाल तर आवड अशी नाही, पण सवड थोडी तरी काढतेच मी. म्हणून आज जरा फराळाकडे पाहिलं. दिवाळीच्या फराळाला असं बोलतं केलं. खसखशीचा तो स्वाद भारी, काजू बदामाची तर तराच न्यारी. खसखशीचा तो स्वाद भारी, काजू बदामाची तर तराच न्यारी. मोहन घालून पिठी मळली, सारणाला पसरवून अशी धरली. मोहन घालून पिठी मळली, सारणाला पसरवून अशी धरली. पुडाच्या करंजीने माझ्याकडे पाहिलं. पुडाच्या करंजीने माझ्याकडे पाहिलं, नरम गरम होत स्वतःला तेलातच वाहिलं. पुडाच्या करंजीने माझ्याकडे पाहिलं, नरम गरम होत स्वतःला तेलातच वाहिलं. मग आला तो चकलीचा घाट. मग आला तो चकलीचा घाट, भाजणीचा तर असतो सारा थाटमाट. मग आला तो चकलीचा घाट, भाजणीचा तर असतो सारा थाटमाट. तांदूळ डाळी मापात पाप, करून चालत नाही त्याचा अंदाजे व्याप. तांदूळ डाळी मापात पाप, करून चालत नाही त्याचा अंदाजे व्याप. मोहन मापात, तळण सावकाश, तरच होईल चकली खुसखुशीत झक्कास. मोहन मापात, तळण सावकाश, तरच होईल चकली खुसखुशीत झकास. शंकरपाळे बघून हसतात कसे, तिखट खारट दिसतात जसे. शंकरपाळे बघून हसतात कसे, तिखट खारट दिसतात जसे. गोडी निराळी प्रत्येकाची, दिवाळीला स्वाद आणतात असे. गोडी निराळी प्रत्येकाची, दिवाळीला स्वाद आणतात असे. कुणा खारट तर कुणा तिखट, गोड शंकरपाळीचा आस्वादच चिवट. कुणा खारट तर कुणा तिखट, गोड शंकरपाळीचा आस्वादच चिवट. रव्याचे असो वा बेसनाचे, रव्याचे असो वा बेसनाचे, बुंदीचे असो वा कळीचे. रव्याचे असो वा बेसनाचे, बुंदीचे असो वा कळीचे. पाकाचा अंदाज हवा अचूक. रव्याचे असो वा बेसनाचे, बुंदीचे असो वा कळीचे. पाकाचा अंदाज हवा अचूक, तरच होईल लाडू खाण्यास साजूक. रव्याचे असो वा बुंदीचे, रव्याचे असो वा बेसनाचे, बुंदीचे असो वा कळीचे. पाकाचा अंदाज हवा अचूक, तरच होईल लाडू खाण्यास साजूक. तुपाची धार पाकाची तार, तुपाची धार पाकाची तार, असा लाडू होईल पौष्टिक फार. तुपाची धार पाकाची तार, असा लाडू होईल पौष्टिक फार. चिवडा मसाला तर नकोच बाई, चिवडा मसाला तर नकोच बाई, कुरकुरीत चिवडा घरीच होई. चिवडा मसाला तर नकोच बाई, कुरकुरीत चिवडा घरीच होई. तिखट मीठ हळद पोह्याला, जिरे मोहरीची फोडणी देई. तिखट मीठ हळद पोह्याला, जिरे मोहरीची फोडणी देई. तडका कढीपत्त्याचा साखर भुरभुरू, तडका कढीपत्त्याचा साखर भुरभुरू. तांबड्या तिखटाचा चिवडा आता भरभरू. तडका कढीपत्त्याचा साखर भुरभुरू, तांबड्या तिखटाचा चिवडा आता भरभरू. म्हणून म्हणते, आवड म्हणाल तर आवड अशी नाही,
म्हणून म्हणते, आवड म्हणाल तर आवड अशी नाही, पण सवड थोडी तरी काढतेच मी. म्हणून म्हणते, आवड म्हणाल तर आवड अशी नाही, पण सवड थोडी तरी काढतेच मी. स्वयंपाकाचं म्हणाल तर सुगरण नाही. स्वयंपाकात म्हणाल तर सुगरण नाही, पण तृप्त खाण्यालायक स्वयंपाक करतेच मी. पण तृप्त खाण्यालायक स्वयंपाक करतेच मी. अशी ही दिवाळीचा फराळ ही आजची कविता. खरं तर या कवितेमध्ये दिवाळीच्या फराळाच्या प्रत्येक चुकणाऱ्या गोष्टींच्या इथं मी मांडून ज्या ज्या गोष्टी फराळ करताना चुकतात त्या इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित त्याच्याकडे तुम्ही बारकाईनं पाहिलं आणि त्यानुसार तुम्ही जर पदार्थ करायला घेतले तर तुमचे पदार्थ निश्चितच अचूक होतील किंवा रुचकर होतील, खाण्यास योग्य होतील. जे कोणी स्वयंपाक करतात किंवा सुगरण आहे त्यांना ही कविता निश्चितच कळेल आणि त्याच्यातील बारकावे देखील स्वयंपाकातील कळतील. मी माझ्या कवितेत स्वतःला मी सुगरण नाहीये हे म्हटलेलंच आहे, पण तरी देखील आजची ही दिवाळीचा फराळ ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळीपूर्वीच. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.